एक सेकंड पंच पहिला बॉल 2 धावाच्या स्वरूपात सुंदर अशी सुरुवात केलेली आहे प्रथमेश इलेव्हन या संघाने. चला पटापट. 15 मिनिटात 3 षटकं, 20 मिनिटात 4 षटकं, असे 40 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे. दरम्यान आपल्या इथे समालोचन कक्षामध्ये कुसुंबळे गावचे निखिल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. खरं पाहिलं तर त्यांची ओळख करून देताना खूप काही विशेषणे त्यांच्या पुढे लागणार आहेत, पदव्या म्हणू शकतो आपण. जसं की गायकसुद्धा आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. आता मात्र समालोचनाची भूमिका इथे सांभाळतात आपल्या टुर्नामेंटमध्ये. निखिल पाटील, तर कसं वाटते इथे येऊन? आपलं पंचायत प्रीमियर दरवर्षी आपण सादर करत असतो आणि आपल्या सगळ्यांसाठी हा एक उत्सव असतो, तर हा उत्सव पाहून कसं वाटते तुम्हाला? नक्कीच प्रलय, आज हा दुसरा दिवस आहे क्रोडस कुसुंबळे असोसिएशनच्या विद्यमाने भरवलेले हे पंचायत प्रीमियर लीग. आणि पहिला दिवस नक्कीच मी मिस केलेला आहे आणि खूप मला वाईट वाटलं होतं की छान छान सामने मला पाहायला मिळाले नाहीत. पण तो उत्कृष्ट आयोजन आपल्या या सर्व खेळाडूंच्या तर्फे केलं जातं आणि हा मला तर वाटते हा दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना रंगतोय तो या क्रीडा नगरीत. निश्चितपणे. आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. प्रथमेश इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये द केक हाऊस असा 2 संघांमधला सामना. ज्या निळ्या जर्सीमध्ये दिसतोय तो केक हाऊसचा संघ आहे, हिरव्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रथमेश इलेव्हनचा संघ आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर द केक हाऊस संघाने सर्वप्रथम काय स्वीकारलं असेल तर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विजयी झाल्यानंतर विजयाचा आनंद घेऊन इथे अभिषेक थळे आमच्या गुणलेखकासाठी आलेले आहेत. धन्यवाद. म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा त्यांच्याच माध्यमातून झाली. समालोचनाची धुरा ते सांभाळत होते आणि आता शेवट सुद्धा गुणलेखकाची भूमिका सांभाळत असताना तेच करणार आहेत. आणि एक विजयी सलामी घेऊन एक हाय व्होल्टेज ड्रामा मॅच होती खरं पाहिलं तर. 12 धावसंख्या, संकेतचं पहिले षटक, 1 चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा संकेत, अतिशय सुंदर चेंडू इथे संकेतच्या माध्यमातून, पण अंपायरच्या मार्फत इशारा आलेला की हा स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. अवांतर धावेने 1 धाव वाढते, धावसंख्या झाली ती 13. संकेत एक आपल्या पंचक्रोशीतील म्हणायला लागेल तर एक हुशार बुद्धिमान खेळाडू. त्याच्याकडे 4 ओव्हरच्या 24 बॉलांचा हिशोब असतो आणि कशी काय व्यूहरचना करायची त्याच्याकडे मॅनेजमेंट असतो. पुन्हा एकदा संकेत, अतिशय सुंदर चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. संकेताचं षटक संपते, पहिलं षटक पूर्ण, धावसंख्या झाली ती 14. मात्र जास्त मेहनत करावी लागणार. 1 षटक, 14 धावा.
आणि दरम्यान इथे खेळीमेळीचं वातावरण आहे. आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 9 आहे. बाबू ए बाळा हा पान दे ना. नॉन स्ट्राइकला आहे पंकज, स्ट्राइकला आहे तो संदेश आणि गोलंदाजी द्वितीय षटक घेऊन आलाय तो आदित्य. पिटकिरी संघातून खेळणारा खेळाडू रमेश, चिखली संघाचा रमेश. पहिला चेंडू अवांतर. अखूट टपाचा चेंडू होता, त्याला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार साठी गेलेला आहे आणि धाव संख्या झाली ती 4 धावांनी 19. आणि या सामन्यामध्ये डीजे किरण सुद्धा खेळत आहेत. आपल्या इथे डीजे किरण यांच्या माध्यमातून ही संगीत संयोजन व्यवस्था केलेली आहे. यावेळी सुपर डुपर झेल अलगदपणे चेंडू हातामध्ये गेलाय. जसं मासा पकडावा पाण्यामधून तसा मात्र झेल पकडला गेलाय आणि इथे विकेट. फलंदाज बाद झालेला आहे तो संदेश. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो संजय, ज्याने RPL चांगलीच गाजवली होती. हो, सुंदरपणे कट केलेला आहे, परंतु तितकी चांगली फिल्डिंग तिथे. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 20. लॉस ऑफ 1 विकेट. सामन्यातील 3 चेंडू शिल्लक असताना रमेश टू पंकजाने तटवलेला आहे चेंडू. पाहूया काय होतंय. आणि उत्कृष्ट झेल पकडलेला आहे तिथे द केक हाऊस संघाच्या खेळाडूने. आणि अजून एक मोहरा गारद होतोय आणि आपल्या पॅव्हलियन कडे परततोय तो पंकज. आणि पंकज यांची जागा खेळण्यासाठी मला तर वाटत आलाय सुशांत. पुन्हा एकदा रमेश सज्ज. रमेश टू सुशांत. हो, सुंदर कट केलेला चेंडू जाते गलूमधून. 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या दिवसाच्या कात्रवेळी चालू असलेला हा क्रिकेटचा थरार. सूर्या रोशनीच्या ग्राउंडवर रमेश टू सुशांत. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया. आणि हा चौकार. पुन्हा एकदा चौकार जातोय.
लगातार 2 चौकार लगावलेले आहेत ते सुशांतने आणि धाव संख्या झाली ती 28. दोन मोहरे गारद झालेले आहेत संदेश आणि पंकजच्या स्वरूपात. ही संपन्न होत असताना आम्हाला उदार देणगीदारांनी सहकार्य केले, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्यामध्ये अमीर अनंत पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला 21,000 रुपयांचं धनादेश मिळालेला आहे. आर्थिक सहकार्य त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याच पद्धतीने कल्पेश पाटील लेव्ही यांच्याकडून हे सर्व आपण मॅन ऑफ द मॅचचे चषक पाहत आहोत ते त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे. आणि तदनंतर रुपेश ठाकूर यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी शूज आलेले आहेत. अमित पाटील पोलीस यांच्याकडून बेस्ट कॅप्टनसाठी ट्रॉफी आलेली आहे. पंकज कोटेकर यांच्याकडून सिक्सर किंगसाठी ट्रॉफी आलेली आहे. किरण शेळके यांच्याकडून बॉल बॉक्स आलेला आहे. त्यानंतर रावी कुशल पाटील यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी आलेली आहे. अभिजित थळे यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी आपल्याला ट्रॉफी आलेली आहे. सुमित कोटेकर यांच्याकडून आपल्याला मिक्सर आलेला आहे बेस्ट फिल्डरसाठी. स्माही आणि इशू यांच्याकडून बेस्ट किपरसाठी आपल्याला ट्रॉफी आले. धावा बनलेल्या आहेत त्या 30. दरम्यान राजू पाटील काचडी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी आले. दरम्यान इथे सूर्यकसा झेल आणि फलंदाज पाथ. पाटील कतलपाडा यांच्याकडून पब्लिक हिरो साठी ट्रॉफी आलेली आहे. तेजस टेंडवाज अर्थातच तेजस पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आलेला आहे. प्रसन्न MGM यांच्याकडून उदयनमुख खेळाडूसाठी ट्रॉफी आलेली आहे. अजय पाटील यांच्याकडून एक बॉल बॉक्स आलेला आहे. अमित पिंगळे यांच्याकडून एक बॉल बॉक्स. कल्पेश पाटील यांच्याकडून एक बॉल बॉक्स आणि मनीष पाटील बंधू यांच्याकडून फायनलच्या मॅन ऑफ द मॅच आलेली आहे. आणि रोहित पाटील यांनी पब्लिक हिरोसाठी जे बक्षीस दिलेले आहे, रोहित पाटील स्वतः माझ्यासमोर आहेत आणि ते म्हणत आहेत की तो पब्लिक हिरो मीच असणार आहे, म्हणजे माझी ट्रॉफी पुन्हा एकदा मलाच मिळणार. आता तुम्ही ट्रॉफी जमा केल्यानंतर ती कोणाला द्यायची ती आयोजन कमिटी ठरवणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त विचार करू नका. आम्हाला असेच सहकार्य करत राहा, याकडे तुमचं असे लक्ष असू द्या. दरम्यान इथे मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईड रिझनमध्ये झेंडर चेंडूपर्यंत जाऊन पोहोचलाय, थ्रो करेल. खूप छान थ्रो आहे झेंडरचा. जितकं छान क्षेत्ररक्षण तितकं छान थ्रो सुद्धा केली जाते झेंडरकडून. धावसंख्या 2 वधारते. धावा बनलेल्या आहेत ते 32. दरम्यान आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला समालोचकासाठी साथ लाभलेले प्रतीक जुईकर यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि त्याच पद्धतीने निखिल बुवा कुसुंबळे यांचं सुद्धा आता आम्हाला समालोचनासाठी साथ लाभते, त्यांचं सुद्धा धन्यवाद. त्याच पद्धतीने अजूनही म्हणजे आम्ही नसलो तरी आमची जागा सांभाळू शकते असे अभिषेक थळे यांचं सुद्धा समालोचनासाठी आम्हाला सहकार्य लाभलेले आहे, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. हर्षलदादा असेल, बिपिन कोटेकर असेल, त्यांनी सुद्धा समालोचनासाठी आम्हाला सहकार्य केले. आणि ज्यांनी ज्यांनी गुणलेखकासाठी आजच्या दिवशी सहकार्य केले त्या सगळ्या आपल्या खेळाडूंचं मनापासून धन्यवाद असेल. पुन्हा एकदा जाऊया आपण इथे आजच्या दिवशीचे सामने सुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. श्री साई लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत. आणि तदनंतर DJ किरण यांच्याकडून संगीत संयोजनाची भूमिका आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि ऐकायला मिळाली. दरम्यान आणि सगळ्यात शेवटी प्रेक्षकांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद की ज्यांच्या उपस्थितीत हा खेळ रंगतोय. दरम्यान त्यांना इथे मनोरंजन करत असताना इथे सुद्धा अजून एक विकेट तेजस शेळके बाद होतोय. ऑनलाईन प्रेक्षेपण पाहत असणाऱ्या सर्व व्ह्युअर्सना माझी एक विनंती आहे की इतकं चांगलं प्रेक्षेपण आपल्याला इथे उपलब्ध करून दिलं आहे श्री साईने, तरी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून त्यांनाही थोडं प्रोत्साहन मिळेल आणि लवकरात लवकर यूट्यूब बटन त्यांच्या भिंतीवर विराजमान दिसेल. निश्चितपणे. आणि इथे पंचांची भूमिका सुद्धा सांभाळत असताना आम्हाला कालच्या दिवशी ज्यांनी सहकार्य केले आणि आजच्या दिवशी सुद्धा आपल्यासोबत संलग्न आहे तसे राजेश बामा पाटील, शरद बंडू पाटील आणि विजय बामा पाटील यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.
त्याच पद्धतीने चंद्रकांतजी वाघमारे यांचं सुद्धा आपल्याला पंचांच्या भूमिकेतून सहकार्य लाभते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 35. सुशांत वाघवेरा खेळातील संघातील खेळाडू आज बॉलिंग टाकतोय आणि सुंदर ताटवलेला चेंडू ऑन साइड रिझल्टला आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 36. तीन षटकं इथे समाप्त होत आहेत आणि 3 नंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 36 पर्यंत. 36 12-12ची सरासरी आपल्याला गाठलेली पाहायला मिळत आहेत. अखेरचं षटक घेऊन आलं तो किट्टू. आर्यन टू संजय घरात. पाहूया शेवटच्या षटकात किती हाणामारी करतोय तो संजय घरात आणि कितपत रोखतोय तो आर्यन. हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहूया. झेल होऊ शकला नाही पण बॉल करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. धावून एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 37 आणि आता मात्र स्ट्राईकला सूरज. मॅन फ्रॉम सामरी एक्सप्रेस सूरज आहे. यावेळी फलंदाजीमध्ये काय किमया करणार आहे. इथे मात्र विकेट. प्रलय या आजच्या 2 दिवसाच्या सामन्यात मला असं बघायला मिळालं की कोणीही एकटा खेळाडू किंवा प्रत्येक संघातील एक खेळाडू असं कोणी परफॉर्मन्स देत नाही. दर मॅचला दर वेळेला कोणीतरी वेगळाच ट्रम्प कार्ड येतो आणि एक वेगळीच जादू दाखवून जातोय. तुला काय वाटतंय. कदाचित आपल्या प्लेयरला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल या दृष्टीने, कारण की प्रत्येक सामन्यामध्ये वेगवेगळा खेळाडू खेळतोय त्या अर्थाने सातत्य कमी आहे. एका खेळाडूने एक टुर्नामेंट तरी सातत्याने व्यवस्थितपणे खेळली पाहिजे. एका दुसरा सामना इकडे तिकडे झाला तरी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, परंतु 1 ते 2 खेळाडूंनी सातत्य टिकवून जर सामना चालू ठेवला ना तर त्यांच्या विजय कोणीच खेचू शकणार नाहीये. अगदी बरोबर आहे. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारल्या चेंडू 1 धाव पूर्ण करते. तितकी चांगले क्षेत्ररक्षण रमेश यांचा चांगला कलेक्ट केलेला आहे. किट्टूने तो बॉल धावून 1 धाव. धावसंख्या વધાरली. धावसंख्या झाली ती 38. शेवटच्या षटकातले काही चेंडू पुढला चेंडू संजय घरात. संजयने सुद्धा चांगली कामगिरी केलेली नाहीये संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. संघाचा आयकॉन आहे प्रथमेश 11 आणि आधीचे सामने पराजय पत्करावा लागले त्याच्यामुळे जो आत्मविश्वास त्यांचा डाऊन झालाय ना तो अजूनपर्यंत वर आलेला नाहीये. नवीन फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाईल संदीप नावाचा, परंतु संजय घरात चांगली कामगिरी करू शकला नाही या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. भले संदेशची कामगिरी चांगली झाली नाही परंतु त्यांचा दुसरा खेळाडू जो सगळ्यात जास्त पॉईंटने विकला गेला होता असा तेजस शेळके त्यांनी सुद्धा कामगिरी करणे गरजेचं होतं अशा वेळी, परंतु त्यांच्या माध्यमातून हे झालेलं नाही. किरण शेळके आहेत, पुन्हा पंकज सुद्धा आहेत. पंकजची बॅटिंग सुद्धा आपल्याला चांगली पाहायला मिळाली नाहीये. थोडासा कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे. संपूर्ण संघाला आत्मविश्वास वाढवावा लागणार आहे. पुढला चेंडू इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑफ एसटीचा बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू किट्टूचा. यावेळी धावा मिळणार वाईटच्या स्वरूपातून. अवांतर स्वरूपाने 1 धाव.
धावसंख्या झालेली आहे ती 39. 2 चेंडू बाकी आहेत किट्टूची गोलंदाजी. आता मात्र ऑन साईडला एक चेंडू ऑफ साईडला खेळायचा होता. हा ऑन साईडला चेंडू खेळायचा होता, परंतु टायमिंग नाही, संपर्क नाही, बॅटला कोणत्याच स्वरूपातला संपर्क न होता चेंडू यष्टीरक्षक करण यांच्या हातामध्ये गेला आहे. आणि इथे पाहतोय आपण पुन्हा एकदा निर्धाव. आणि निखिल, हा किट्टू खेळतोय तो तुमच्याच गावातला खेळाडू आहे आणि मी वेळोवेळी पाहतो कुसुंबळे गावातील आधीपासून, जेव्हापासून जवळपास मी समालोचन करत पण नव्हतो तेव्हापासून पाहतोय की कुसुंबळे संघ नवोदित खेळाडूंना संधी देत असते. आणि तसाच एक तुमच्या विभागातील, तुमच्या गावातील हा खेळाडू तयार होतोय, तर त्याबद्दल काय म्हणशील? हो, नक्कीच तयार होतोय. मला तर वाटतं गेल्या वर्षापासून त्याने गोलंदाजीची सुरुवात केली. गेल्या 2 वर्षापासून अतिशय लहान वयात त्याने कुसुंबळे कुसुंबळे संघात त्याने आपली जागा प्रस्थापित केली आणि आतापर्यंत तो चांगली कामगिरी करतोय. आणि त्याच्यासोबत त्याचे 2 भावही आहेत, कझिन, तेही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. तेही काही वर्षात तुम्हाला खेळपट्टीवर गोलंदाजी फलंदाजी करताना दिसतीलच. आणि अशा नवोदित खेळाडू तयार होण्याची गरज आहे प्रत्येक संघाला. तेव्हाच आपली संघाची जी स्थिती आहे ती मजबूत राहते. निश्चितपणे. आणि जर त्याला यापुढे टेनिस क्रिकेटचं जग हे आपण पाहिलं तर व्याप्ती भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. फक्त टेनिस क्रिकेटचं व्याप्ती ही एका गावापुरती किंवा एका पंचक्रोशीपुरती राहिलेली नाही आहे. तर आता आपण पाहिलं की अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, त्यामध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटरना खेळण्यासाठी संधी असते. अशा वेळी जर किट्टू चांगली कामगिरी करत असेल तर मला तर वाटते आपलीच पंचायत नाही तर किट्टूने बाहेरच्या ठिकाणी सुद्धा खेळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि एक कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळून एक नाव कमावं असे आमची सुद्धा एक प्रामाणिक इच्छा असेल. हो, नक्कीच. आजकाल टेनिस क्रिकेट हे फक्त मजा करण्याचं एक खेळ नाही राहिलेला आहे. त्याचाही दृष्टिकोन, त्याचीही व्याप्ती वाढत चाललेली आहे. आपण ISPL पाहू शकता. एक इंटरनॅशनल लेवलवर टेनिस क्रिकेटला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय सुंदर प्रयत्न आहे. या मला तर वाटतंय आता त्याचं सीझन 2 ही लवकरात लवकर चालू होणार आहे. तर आपल्याकडून रायगड जिल्ह्यातून, अलिबागमधून किंवा आपल्या पंचायतीमधून एखादा खेळाडू तिथे झळकला तर नक्कीच आपली मान, आपली छाती अजून उंचावेल आणि आपल्याला ती अभिमानास्पद गोष्ट असेल. निश्चितपणे. आणि माझ्या बाजूला अभिषेक थळे सुद्धा आहे. मी दरवेळी समालोचनाला बसतो तेव्हा त्याचं नाव घेतोच आणि त्याला सुद्धा बोलतो की बाहेरच्या ठिकाणी खेळत जा, परंतु त्याने अजूनपर्यंत काही तसं प्रयत्न केलेले मला दिसले नाहीत. नक्कीच जर तुला खेळायचं असेल तर बाहेर जाऊन कामगिरी करून दाखवायची मित्रा. आपण आपल्या विभागामध्ये किती शेर असू दे, परंतु जोपर्यंत बाहेर जाऊन कामगिरी करू देत नाही तोपर्यंत शेरचा ठप्पा लागण्यासाठी अजून विलंब आहे. देखील दादा तुला सहमत असेल कदाचित. हो, बरोबर. चला, ही मॅच आपल्याला लवकरात लवकर 40 पंचांना पाणी द्यायचं आहे. चला, चला मित्रांनो, पुढील 2 संघांनी सुद्धा सज्जता राखायची आहे. इथे मात्र तरतरी दाखवली की पुढील सामना सुद्धा आम्हाला खेळायचा आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 12 सामने खेळवायचे आहेत. जर असेच पद्धतीने जर तुम्ही खेळत राहिलात, विलंब लावलात तर आपल्याला फायनल आणि सेमीफायनलची मॅच बॉल आउटवर ठेवावी लागेल. मग 6 चेंडू टाका, स्टंप उडवा आणि ही ट्रॉफी घेऊन जा. जर अशा स्वरूपात खेळायचं नसेल तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णत्वास न्यायच्या आहेत. यावेळेला सुरुवात होत असताना पॉईंटच्या दिशेने एक साधा सोपा झेल म्हणजे गळाला जिताडा सापडला होता आणि तो मात्र गळ तोडून पळून गेला. अशा पद्धतीचा हा मासा मात्र निसटलाय पहिल्याच चेंडूवर. इथे बाद होण्याची संधी होती.
प्रथमेश 11 या संघाला या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करावा लागेल. ज्या अर्थी त्यांची जर गोलंदाजी चांगली होत असेल तर फिल्डिंग होत नाही, फिल्डिंग चांगली होते तर फलंदाजी चांगली होत नाही, आणि फलंदाजी चांगली होते तर गोलंदाजी चांगली होत नाहीत. म्हणजे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कामगिरी करायची आहेच. पुढला चेंडू आहे समीर कडून, मोठा फटका येणार नाही आहे, परंतु कडक घेतल्यानंतर चेंडू गेलाय स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथून क्षेत्ररक्षक वेगाने धावत आलाय चेंडूपर्यंत आणि इथे धाव मिळणार आहे एक या धावेने. धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. पुढील सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी दिव्यांग सुपरस्टार आणि शुभम स्मृती आणि रामचंद्र स्मृती अशा 2 संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजचा सामना जर झाला तर उद्यासाठी तुम्हाला निश्चिंती लाभणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर यायचं आहे. यावेळी संकेत पाटील द केक हाऊस संघासाठी खेळत असताना ड्राईव्ह करतोय ऑफ साईडला, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक अगदी वाकून क्षेत्ररक्षण करत असताना, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत आलाय, थ्रो केलाय. तत्पूर्वी मात्र इथे धावसंख्या वधारताना दिसणार आहे 1 या आकड्यानिशी. 1 या आकडाने धावसंख्या झालेली आहे ती 3. अजूनपर्यंत मोठा फटका नाही आहे. 40चा आकडा पार करायचा आहे. निखिल दादा काय सांगणार आहे, 40 होतील की नाहीत? नक्कीच प्रलय जशी संध्याकाळ होत जाते तसं रन रेट आणि आपल्याला क्लोज मॅची पाहायला मिळतात की छोटा टार्गेट हे अतिशय खूप कष्ट करून चेस करावा लागतो. पाहूया केक हाऊसमध्ये अजून हे नॉन स्ट्राईकला केक हाऊसचा जिताडा बाकी आहे. तो काहीही करू शकतो, त्याच्याकडे तेवढं कॅपॅबिलिटी आहे. चला टॉस उडवून घ्यायचा आहे. रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये शुभम स्मृती या दोन्ही संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या व्यासपीठाच्या समोर उडवून घ्यायचा आहे. हा सामना आपल्याला करून घ्यायचा आहे कारण की उद्याचा आपण शेड्यूल पाहिला तर 12 सामने आहेत. मग कल्पेश पाटील आणि समीर ठाकूर तुम्हाला मग 7 वाजता यावं लागेल, उद्या 6 वाजता या. ठीक आहे, आपापली टॉर्च घेऊन या. आपण प्रकाश झोतामधील सामने सुद्धा खेळवू गरज पडली तर. दरम्यान हा चेंडू मात्र डॉट. चांगली अशी गोलंदाजी पहा, फलंदाजी झाले व्यवस्थित, 40 धावा गेल्यात. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 4 चेंडू तर चांगल्या रीतीने हाताळलेले आहेत प्रथमेश 11ने. 1 विकेट भेटत होती परंतु तिथं मात्र घेऊ शकले नाही. पंचांकडे जोरदार अपील. पंकज यष्टीरक्षक, पंचांनी मात्र अपील उंचावलंय. यावेळी बाद होताना दिसणार आहे समीर बाद. चला फलंदाजांना विनंती आहे की पंचांसोबत कोणती चर्चा करू नका. षटक समाप्त झाले. 1 षटक, तदनंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकामध्ये धावा बनलेल्या आहेत फक्त 3 आणि समीर नावाचं वादळ मात्र शमलेलं आहे. यावेळी पहिला षटकांती षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावरून चालू होईल. तत्पूर्वी फलंदाजीसाठी नवीन फलंदाज गेला आहे. पिटकिरी गावचा हा खेळाडू आहे. डावखऱ्या हाताचा फलंदाज करण. संकेतसाठी नवीन गोलंदाजी तेजस शेळके. पहिला चेंडू संकेतने जोरदार प्रहार करत असताना वायडिश लॉंगन रिजन मधून ते क्षेत्ररक्षण आले. यावेळी पाहायला मिळणार आहे धावा मिळतील त्या 2. टोटल बनते ती 5. 40 धावा बनवायच्या आहेत. ओहो, ये नजाकत बरा शॉट आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पहा, हे आता आहे क्षेत्ररक्षणाचा नमुना. प्रथमेश 11 आपली गोलंदाजी चांगली झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये किती धावा दिल्या तर 3 आणि विकेट सुद्धा 1 घेतले.
समीर नावाचा वादळाची, आणि तदनंतर तेजस आलाय, गोलंदाजी चांगली होतोय, चौकार जरूर आला परंतु इथे 2च धावा बनू शकल्या असत्या. खराब क्षेत्ररक्षण, पायांना चेंडू सीमा पार गेलाय. शॉट थर्ड मांडलाय, पुन्हा एकदा चेंडू. 10 धावा झाल्यात. चला इथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडू 10 धावसंख्या. आता मात्र पायचीतचं अपील होत आहे परंतु फेटाळला जाते तो पंचांकडून आणि वाईटच्या रूपात 1 धाव मिळते. 1 धावने धाव संख्या होते ती 11. 12. हे चला टॉस तर उडवून घ्या. आयोजन कमिटीचा निर्णय आहे, टॉस तर उडवून घ्या. मित्रांनो चला, व्यासपीठाच्या समोर जे उभे आहेत त्यांचं काही ठरलं असेल तर बसा खाली, नाहीतर थोडंसं बाजूला व्हा. एवढं तरी सहकार्य करायचं आहे. दरम्यान एक चांगला सामना, प्रथमेश 11 आणि द केक हाऊस, आणि हा मोठा फटका, जबरदस्त फटका आणि 4 धावा, चौकार आलाय. सतरा धावा आणि ह्या तिसऱ्या पंचांकडे बीमरसाठी. चलो रोहित पाटील या समालोचन कक्षामध्ये या. रोहित पाटील युट्यूब पाशी नका जाऊ, या समालोचन कक्षापाशी या. आणि हा 9 चेंडू आहे, बीमर स्वरूपातला 9 चेंडू येथे थर्ड अंपायरने दिलेला आहे आणि अशा पद्धतीने 9+4 धावा. चला बसा आणि समोर असलेल्यांना बसवा जरा. धन्यवाद प्रलय पाटील. शुभम स्मृती संघ कमिटीकडून निर्णय आलेला आहे. शुभम स्मृती संघ, जे काय तुमचे 14 खेळाडू आणि 50 सपोर्टर पीच सारून घ्यायची आहे. तुमचे फॅन फॉलोविंग जास्त आहेत. धावसंख्या झाली 22. चालू असलेला सामना प्रथमेश 11 विरुद्ध द केक हाऊस. अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघाच्या कामगिरी त्या आलेखाप्रमाणे नाही पोहोचलेल्या आहेत, परंतु क्रिकेट आहे, तुम्ही नाही सांगू शकत शेवटपर्यंत
कोणत्या प्रोटेक्शन जातील? आणि रोहित, मला तर वाटते क्रिकेटसोबत अजून एक स्पर्धा आपण भरवली पाहिजे, ती अर्थातच वादविवादची स्पर्धा. तुला काय वाटते? वादविवाद स्पर्धेमध्ये आपले इथे सगळेच पहिल्या नंबरवर येणारे भरपूर जण आहेत आणि यावेळी विकेट आणि फलंदाज होतोय बाद. प्रलय, वादविवाद मध्ये शुभम स्मृती आणि रामचंद्र स्मृती यामध्ये फायनल होईल. त्यामध्ये नाही आपण जाऊ शकत. ते दोन संघ वन साइड जातील पुढे. फायनलला मला वाटते निकाल लागायला थोडा उशीर लागेल, परंतु मी माझा माईक घेऊन घरी जाईल. तुमचं चालू द्या. नक्कीच रोहन भगत यांची सेंचुरी होईल. आमचे मित्र जिनी पाटील सांगतात की रोहन भगतची सेंचुरी होतील, पण जिनी पाटील तुम्हाला सांगतो तिकडे समीर ठाकूर आणि मकरंद पाटील सेंचुरी होऊन देणार नाही आहेत. तत्पूर्वी फलंदाज बाद होतो करण आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येतो तो झेंडर हर्षद पाटील. एक तुम्ही या खेळाडूबद्दल सांगाल तर फलंदाजी, आजकाल गोलंदाजीमध्ये पण हे त्याचे कॉम्बिनेशन असतो. सिद्धू आणि पंच नियम क्रमांक 22 इथे लावतायत आणि चेंडू जाते तो स्क्वेअर. 23 धावसंख्या झाली 23. पुन्हा एकदा सिद्धू. आता मात्र काही अकोट टप्प्याचा चेंडूचा काही पॉइंट रिझनला चेंडू मारतोय, पण चांगलं फिल्डिंग संदीप नाईक यांच्याकडून. संदीप नाईक पूर्णपणे स्कोर झालेला आहे 24. 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरला. कृपया आपला 12वा प्लेयर आहे, कुठे आहे? बोलवा इकडे. तुमचा 13. दुसऱ्या ओव्हरला 13 धावा गेल्यात. 2 ओव्हरला 27 होत्या. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. 2 धावा मिळतात. आमचे हे जे काही कॉम्बिनेशन बघून आमचे युट्यूब दादा पण थोडेसे काहीसे भारावलेले आहेत. युट्यूब दादा पण बघितले असतील की पहिल्यांदा काहीसे अशी जुगलबंदी असते, परंतु सांगतो की हे फक्त 3ऱ्या दिवसापर्यंत असतो. 3रा दिवस संपला की पुन्हा सर्व नाग आपल्या घरी जातात. चेंडू टोलवतोय संकेत. डान्सिंग ऑन डाऊन. चेंडू खाली. अक्षय पाटील काथळी गावचा एक सितारा प्रतिनिधित्व करतोय तो प्रथमेश 11 संघाकडून आणि त्याचं पूर्णपणे योगदान देतोय ते संकेत. काहीच मारायचा प्रयत्न, परंतु संध्याकाळचं सत्र आहे. वाऱ्याचा प्रवाह संध्याकाळच्या सत्रात तुम्ही म्हणताय की तो वारा गायब होतो. सात चेंडू आणि 14 धावा हव्यात. मित्रांनो, हे चांगलं आयोजन आणि त्यासाठी यूट्यूबची लागलेली साथ. डिजिटल होतोय, डिजिटल आपण पण होतोय. SS लाईव्ह, श्री साई लाईव्ह आणि चांगली क्वालिटी. जसं आमच्या काल पूर्ण म्हणजे पहिल्यांदा आम्ही इथे यूट्यूब लाईव्हचं प्रदर्शन करतोय आणि क्वालिटी बघून पण आमचे सगळे एक खेमा आहे आमचा खुश झालेले आहेत. पण आपल्या काहीसं फंबलिंग होतोय इथे, जिथे गरज आहे तुम्हाला टाईट राहण्याची. 2 धावा मिळतात. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि त्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या 28. जिंकण्यासाठी 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 12. शेवटचा सामना सुद्धा कालच्या दिवशी आपण पाहिला होता आणि त्यामध्ये खूप मजा आली. आता आजचा दिवसाचा सामना सुद्धा तसा होतोय की काय असं मात्र चित्र इथे पाहायला मिळते, जिथे की 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. इथे समीर ठाकूर गाडी काढण्याच्या दृष्टीने मात्र तयार आहेत. आज मुंबईला जातील, नाईट ड्युटी करतील आणि पुन्हा सकाळी इथे पुन्हा एकदा येतील सामने खेळण्यासाठी. हे आहे डेडिकेशन. समीर ठाकूर एक संयमी नेतृत्व, शांत स्वभाव,
तसेच आपण पाहिलं शांत स्वभावाची व्यक्तिमत्व खूप आहेत आपल्या इथे. समीर ठाकूर, मकरंद पाटील, रोहन भगत, चेतन वावेकर हे असे आम्हाला लाभलेले आहेत की म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे की शांत राहून कसं खेळ खेळावा, कोणाला ब्रश शब्द न बोलता खेळ कसं पुढे जावं यासाठी काही नावाजलेले आहेत. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. झेंडर काहीच मिस होतोय. चेंडू तुम्ही गुड्डूचं नाव सुद्धा विसरताय. हेमनगर गावाचे आपले शांत व्यक्तिमत्व. दरम्यान शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू, 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. हां, अमित पोलीस हे सुद्धा शांत व्यक्तिमत्व. असं शांती व्यक्तिमत्व की त्यांच्यामध्ये वादविवादची स्पर्धा लावली तर कोणीच बोलणार नाही, इतकी शांतता. आणि ह्या जे काय आपल्या कॉमेंटेट चालू आहे तिकडे सामना एक वळतो रंजक मोडवर. धावा झालेल्या आहेत, त्या 2 धावा मिळत आहेत. आता मात्र समीकरण बनलेलं आहे 4 चेंडू 10 धावा. प्रलय मगाचा सामना आठवतोय, दिव्यांग सुपरस्टार 1 चेंडू 4 धावा. माझ्याकडे बॉल आला नव्हता आणि शेवटचा चेंडू आला होता. आणि पंकज पाटील मोक्याच्या क्षणावर जो झेल होतोय आणि मित्रा विकेट कोणची जातोय त्या वेळेला झेंडर हर्षद पाटील हा बाद होतोय. काय पाहूया की प्रथमेश 11 संघ पहिला विजय नोंदवतोय का की केक हाऊस काय कमबॅक करतोय. नक्कीच किरण शेळके ते मगाशी आम्हाला सहकार्य करत होते गुणलेखकाच्या भूमिकेसाठी आणि त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की एकतरी विजय मिळवून आम्ही आमच्या संघ मालकाला खुश करण्याचा प्रयत्न करू. आणि पहा स्माईल पहा, किरण शेळके यांची स्माईल पहा. इथपर्यंत आपल्याला मात्र त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल दिसते विजयाच्या दिशेने. परंतु तुमचा विजय अजूनपर्यंत प्रतीक्षित आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण जिंकलं आणि कोण हारलं, कारण की रमेश गेलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश 11 संघाची प्लेइंग 11 कुठे वीक पॉइंट मला तर नाही वाटत आहे. त्या संघात संजय घरत, तेजस शेळके, सूरज पाटील, सिद्धू पाटील असे चांग गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा सूरज, चेंडू पुन्हा एकदा जातोय, चेंडू खाली पुन्हा एकदा. आता काहीच पारड प्रथमेश 11 संघाचं जड होतोय. आणि रमेशाची जागा सांभाळण्यासाठी तुम्हाला मित्रांनो हा जो आयोजन दिसतोय, भव्य मोठं स्टेज दिसतोय, भव्य हा डीजेचा साऊंड दिसतोय, त्याचे मालक स्वतः श्री किरण वावेकर मैदानात 2 चेंडू 10 धावांची करत असताना. किरण वावेकर यांनी अनेक सामने असे जिंकवलेले आहेत. मित्रांनो एक जार मिसिंग आहे, तो जार कुठे असेल त्याने आम्ही प्लीज स्टेज मध्ये आणून द्यायचा आहे. मित्रांनो सगळ्याची मस्ती करा पण जारची मस्ती करू नका प्लीज. तर वळूया सामन्याकडे. 2 चेंडू 10 धावा. किरण वावेकर, शुभम स्मृती संघाने कुठे जाऊ नका, सारवण्यासाठी मदत करायचं आहे किरणकडे. आता हा पहा 1 लाखाची स्माईल, 1 लाखाची स्माईल किरण शेळके यांच्याकडून. आणि सूरज पाटील, सांबरी एक्सप्रेस हॅट्रिक घेतलेली आहे सूरज पाटील. सोन्या यांच्याकडून काहीतरी बक्षीस असणारच आहे तुम्हाला. संजय घरत यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य, फायनली हसू आलेला आहे. शुभम स्मृती संघ पीस सारून घ्यायची आहे. आणि वळूया मैदानाकडे जिथे प्रथमेश 11 संघ आपलं खातं उघडतोय.